नमस्कार. आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रमातील सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे. या आठवड्याचा विषय लैंगिक समानता. लैंगिक समानता म्हणजे महिला आणि पुरुषांना समान हक्क व समान वागणूक देणे. समानता असलेल्या समाजात हिंसाचार कमी होतो आणि समाज अधिक सुरक्षित व निरोगी बनतो. लैंगिक समानता हा प्रत्येकाचा मूलभूत मानवी हक्क आहे. या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या कृती करणार आहोत पाहूया. चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. चला सर्व मुलांचे मुठीला मूठ मारून स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवा आणि त्यांना बिरा आणि त्याचे मित्र ही गोष्ट सांगा. पुढे लांबी, वजन, उंची मोजा आणि तुलना करा. आता ध्वनींचा खेळ. शब्द आणि ध्वनी तोडणे, जोडणे आणि बदलणे. चला आता वाळू आणि मातीने खेळा. पुढे झाडे लावा. त्यांचे भाग, जीवनशैली आणि उपयोग समजून घ्या. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. चला बाहेर जाऊन पोशंपा भाई पोशंपा खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. मुलांना विविध भावनांचा अनुभव देण्यासाठी 5 पर्यंत मोजणे, स्वतःला मिठी मारणे आणि दीर्घ श्वास घेणे अशा सोप्या उपायांचा सराव करण्यासाठी प्रोत्साहित करा. चला पाहूया बुधवारी आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. चला सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस टीचर बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. आता मुलांना गोलात बसवा आणि लैंगिक समानता ही गोष्ट सांगा. पुढे आकार, टॅनग्रामसह खेळा आणि वेगवेगळे आकार बनवा. आता अक्षर ओळख. प्राथमिक भाषेतील ध्वनींना अक्षरांशी जोडणे. आता आपण सण साजरे करूया आणि विविधता ओळखूया. यानंतर सूचनांचे पालन करा, जसे की शारीरिक क्रियाकृती. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. चला बाहेर जाऊन लंगडी खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा. घरी मजेदार खेळ. झाडांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी मुलांबरोबर निसर्ग भ्रमंतीला जा. झाडांचे वेगवेगळे भाग जसे पानं, फुलं, खोड आणि मुळे यांविषयी त्यांच्याशी चर्चा करा. चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल. ब्लॉक 1 स्वागत आणि खेळ. सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करूया. यानंतर स्वच्छता तपासणी करा. आता मुलांना आपल्या जागेवर उभे राहून यस मॅडम बोलण्यास सांगा. आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या. खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा. ब्लॉक 2 खेळा आणि शिका. आता गोलात उभे राहून शाळा सुटली बालगीत घ्या. यानंतर समान वस्तू. बदलत्या ऋतूनुसार वस्तूंचे निरीक्षण करा आणि त्यांची तुलना करा. आता ध्वनींचा खेळ. शब्द आणि ध्वनी तोडणे, जोडणे आणि बदलणे. आता वेगवेगळ्या आकारांचे बॉक्स बनवू आणि त्यांना सजवू. पुढे आपण काय वापरतो ते समजून घ्या. साधने, उपकरणे आणि त्यांचे साहित्य. ब्लॉक 3 प्रतिबिंब आणि निरोप. चला बाहेर जाऊन क्रिकेट खेळूया. आता सर्व मुलांना गोलात बसवा. आज आपण काय काय केले, तुम्हाला काय आवडले विचारा. शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करा आणि वयोगटानुसार वर्कशीट घ्या. घरी मजेदार खेळ. जुन्या मासिकांचा वापर करून वेगवेगळे आकार कापा. मुलांना कोलाज तयार करू द्या. तयार केलेल्या पॅटर्नवर चर्चा करा. आज आपण लैंगिक समानताबद्दल शिकलो. पालकांनाही या विषयाची माहिती द्या.
मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.